इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे सध्या युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये आता उत्तर कोरियानं देखील उडी घेतलेली आहे। उत्तर कोरियानं इराणवर जो हल्ला झालेला होता, जो क्षेपणास्त्र हल्ला झालेला होता, या सगळ्याचा जो निषेध आहे तर उत्तर कोरियानं देखील नोंदवलेला आहे। इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि पश्चिमेकडील देश आशियातील शांततेला धोका निर्माण करत असल्याचा आरोप हा कोरियानं केला। 1973 मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर उत्तर कोरिया आणि इराण यांच्यात त्यांच्या शस्त्रास्त्र कार्यक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय निर्बंध असतानाही घट्ट मैत्री झालेली आहे। तेव्हा संयुक्त राष्ट्र बैठकीमध्ये जेव्हा हे युद्ध सुरू झालेलं होतं त्यामध्ये मात्र इस्रायल, अमेरिका आणि इराणचे जे प्रतिनिधी होते यांच्यामध्ये जोरदार वाद झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं। तातडीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्याकडून हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। UN चार्टरसह आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन झाल्याचे खडेबोल गुटेरेस यांनी बैठकीत सुनावले। इराणनं केलेल्या पलटवारावरही गुटेरेस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। इराणवरील हल्ले तातडीनं रोखा, चर्चेतून तोडगा काढा असं त्यांनी खडसावलं। तर इराणवरील कारवाईचं अमेरिका, इस्रायलच्या प्रतिनिधींकडून बैठकीत समर्थन करण्यात आलं। इराणकडे अण्वस्त्र असण्याची शक्यता असल्यानंच हल्ले झाल्याचा दावा अमेरिकेनं केला। तसंच इस्रायलच्या अस्तित्वाला इराणकडून धोका असल्यानं कारवाई केल्याचं स्पष्टीकरण इस्रायलनं दिलं। तेव्हा हे जे युद्ध सुरू आहे, या युद्धाचे जे पडसाद आहेत ते जगभरात उमटलेले पाहायला मिळतात। भारतातही याचे पडसाद उमटत आहेत। खामेनी यांचा या सगळ्या युद्धाच्या दरम्यान मृत्यू झालेला होता, खात्मा झालेला होता आणि याचे जे पडसाद आहेत ते भारतातल्या विविध शहरांमध्ये देखील उमटलेले पाहायला मिळाले। जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये इराणच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। खामेनींचा फोटो हातात घेऊन शोक व्यक्त करण्यात आला। तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्येही शिया मुस्लिम समुदायाकडून खामेनींच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यात आला। तर या हल्ल्याचे पडसाद मुंबईतही पाहायला मिळाले। मुंबईच्या गोवंडीमध्ये मुस्लिम समाजाकडून दुःख व्यक्त करण्यात आलं आणि अमेरिका आणि इस्रायल विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। इराणमध्ये जो हल्ला झालेला होता त्याच्या निषेधार्थ पाकिस्तानमध्ये कराचीमध्ये अमेरिकेचं जे दूतावास आहे त्याच्यावर देखील हल्ला करण्यात आलेला होता आणि या हल्ल्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळते आहे। पाकिस्तानी शिया समुदायाच्या सदस्यांनी हा हल्ला केला असून नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानी पोलिसांकडून गोळीबार देखील करण्यात आला। अमेरिकन वाणिज्य दूतावासावर हल्ला करतानाची ही दृश्य आता समोर आलेली आहे। एक अलग बता रहे हैं, कंफर्म नहीं करेंगे। एक अलग बता रहे हैं, कंफर्म नहीं करेंगे। इराणवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आता पाकव्याप्त काश्मीरच्या स्कर्दूमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली आणि हिंसक काहीसं स्वरूप या सगळ्याला प्राप्त झालेलं पाहायला मिळालेलं होतं। तेव्हा या हल्ल्याचे पडसाद जे आहेत ते कशा पद्धतीनं जगभर उमटत आहेत हे आपल्याला पाहायला मिळते। स्कर्दूमध्ये संयुक्त राष्ट्राचं कार्यालय, आर्मी पब्लिक स्कूल आणि SP ऑफिसची मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली। या जाळपोळीनंतर स्कर्दूमध्ये कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला असून संचारबंदी देखील लागू करण्यात आली अशी माहिती आता मिळते आहे। इसमें आग लगा दी गई है और ये मनाजिर SP हाउस में, और ये कुछ किताबें लेकर पुलिस के जवान बाहर आ रहे हैं, शायद कुरान पाक है। पुलिस की मोटरसाइकिल भी आप देख रहे हैं। तेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही अशी आंदोलनं करण्यात आलेली होती। तर तिथे लाहोरमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाबाहेर देखील आंदोलनं करण्यात आलेली होती। वाणिज्य दूतावासामध्ये घुसण्याचा देखील प्रयत्न या आंदोलकांकडून करण्यात आलेला होता आणि अर्थातच याला कारण आहे तो म्हणजे इराणवर झालेला हल्ला आणि याच हल्ल्याच्या निषेधार्थ आता लाहोरमधील शहर आहे अब्दुल हमीद बिन बिदास या भागात अमेरिकेचा वाणिज्य दूतावास आहे। या दूतावासाबाहेर काळे झेंडे घेऊन आंदोलकांकडून अमेरिकेविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली।
एकीकडे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध पेटलेलं असताना दुसरीकडे आणखी एक युद्ध सुरू आहे, ते म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये. आज पाकिस्ताननं पुन्हा एकदा सकाळच्या दरम्यान अफगाणिस्तानवर हल्ला चढवलेला होता. पहाटे 5:40 अफगाणिस्तानच्या बग्राम एअरबेसवर पाकिस्तानी F-16 विमानांनी हल्ला केला. बग्राम एअरबेसवर त्यामुळे अग्नितांडव सुरू झालं. अफगाणी सैन्याच्या 221 शहीद आफ्ताब कोरचे सैनिक या तळावर तैनात होते. ते सगळे मारले गेल्याची शक्यता आहे. बग्रामवर हल्ल्यानंतर खुद्द राजधानी काबूलपर्यंत पाकिस्तानी विमानं पोहोचली. अध्यक्षांच्या निवासस्थानावरून पाकिस्तानी विमानं उडाली. त्यांना हाकलण्यासाठी अफगाणी सैन्यानं विमानविरोधी बंदुकांचा मारा केला. बग्राम एअरबेस हा सामरिकदृष्ट्या कमालीचा महत्त्वाचा भाग आहे. अमेरिकेनं अफगाणिस्तानात केलेल्या तालिबान विरोधी कारवाईवेळी बग्राम विमानतळच त्यांचा सर्वात महत्त्वाचा बेस होता. अमेरिकेचं सैन्य माघारी फिरल्यावरही अध्यक्ष ट्रम्प यांनी अफगाणिस्तानकडे पुन्हा एकदा बग्रामची मागणी केली होती. मात्र अफगाणिस्ताननं त्याला स्पष्ट नकार दिला होता. एवढंच नाही तर भारतानंही अफगाणिस्तानच्या तालिबानी राजवटीकडे बग्रामवर भारताला हवाई तळ निर्माण करण्याची परवानगी मागितली होती. मात्र त्यालाही स्पष्ट नकार देण्यात आलेला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.